नमस्कार. क्राईम स्टोरीज मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. वरचेवर तुमचे जे मेसेज मला येत आहेत त्याच्यावरून जे तुम्ही मला प्रोत्साहन देत आहेत नवीन नवीन गोष्टींसाठी, नवीन गोष्टी तयार करण्यासाठी, त्यामुळं तुमचं हे प्रेम पाहून मी आता नवीन नवीन गोष्टी तयार करायला सुरुवात केली आहे की ज्या घटना या जगामध्ये घडलेल्या आहेत त्या घटना तुमच्यासमोर आणाव्यात, तुम्हाला त्याच्याबद्दलचं सत्य कळावं यासाठी मी प्रयत्न करतो. असंच प्रोत्साहन तुमच्याकडून मिळत राहील अशी अपेक्षा करून आज आपण आपल्या गोष्टीला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर आपण सर्वजण आपल्या घरामध्ये व्यवस्थित असाल, आनंदी असाल अशी अपेक्षा करतो आणि आजच्या गोष्टीला सुरुवात करतो. जगामध्ये अशा अनेक गोष्टी घडत असतात की ज्याच्यावरती आपला विश्वास बसत नाही, पण या जगामध्ये अशा काही रहस्यमय घटना घडतात की त्याचं उत्तर आज आपण कितीही प्रगत झालेलो असलो तरीसुद्धा आपल्याला शोधता आलेलं नाही. हे एक सत्य आपल्याला मानावं लागेल. अशीच एक गोष्ट आज आपण पाहणार आहोत जी अमेरिकेसारख्या सर्वोच्च व्यवस्था असलेल्या देशामध्ये घडली आणि तरीसुद्धा अमेरिकेमधील कोणत्याही तपास संस्थेला या गोष्टीमागचं रहस्य शोधता आलेलं नाही. आपली आजची गोष्ट अशीच आहे. एक माणूस एका विमानाचं अपहरण करतो. या बदल्यामध्ये अमेरिकन प्रशासनाकडे पैशाची मागणी करतो. अमेरिकन प्रशासन या माणसाला पूर्ण पैसे देतं. त्याच्या काही मागण्या होत्या त्या सर्व मागण्या पूर्ण करतं आणि या व्यक्तीला पकडण्यासाठी ज्या विमानाचं अपहरण केलेलं आहे त्या विमानाच्या वर आणि खाली एक असे 2 फायटर जेट म्हणजे लढाऊ विमानं त्या विमानाच्या संरक्षणासाठी पाठवतं. यामागचा उद्देश असा होता की ज्यावेळी हे विमान लँड होईल त्यावेळी या माणसाला आपल्याला पकडता यावं. यानंतर विमान धावपट्टी उतरतं. विमान ज्यावेळी धावपट्टीवरती उतरतं ते उतरल्यानंतर विमान अपहरण करणाऱ्या माणसाला पकडण्यासाठी सर्व सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी धाव घेते. त्यावेळी विमानामध्ये सर्वजण सुरक्षित सापडतात, परंतु ज्यानं विमान अपहरण केलं होतं तो मात्र सापडत नाही. हा नेमका कुठे गेला हे कोणालाच कळत नाही. ही अशीच एक विमान अपहरणाची रहस्यमय गोष्ट आज आपण पाहणार आहोत. ही अमेरिकेमध्ये घडलेली गोष्ट आहे. 25 नोव्हेंबर हा दिवस अमेरिकेसाठी महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी अमेरिकेमध्ये थँक्स गिव्हिंग डे साजरा केला जातो. जे काही आपल्या जवळचे लोक आहेत त्या आपल्या जवळच्या लोकांना लोक गिफ्ट देतात आणि थँक्स म्हणतात. अशा प्रकारे 25 नोव्हेंबरला अमेरिकेमध्ये थँक्स गिव्हिंग डे असतो आणि हा दिवस अमेरिकेमध्ये एक मोठा फेस्टिवल म्हणून साजरा केला जातो. आणि ही गोष्ट या 25 नोव्हेंबरच्या एक दिवस अगोदर म्हणजे 24 नोव्हेंबरची आहे. आजची आपली गोष्ट सुरू होते पोर्टलँड या शहरापासून. 24 नोव्हेंबर 1971चा दिवस होता. अमेरिकेमध्ये ओरेगॉन नावाचे एक राज्य आहे आणि या राज्यामध्ये पोर्टलँड नावाचं एक शहर आहे. पोर्टलँड इंटरनॅशनल एअरपोर्टवर एक माणूस पोहोचतो. वेळ दुपारची होती. 25 नोव्हेंबरला थँक्स गिव्हिंग डे याची सुट्टी होती, यामुळे आज विमानतळावरती गर्दी कमी होती. या एअरपोर्टवरती हा माणूस पोहोचल्यानंतर या ठिकाणी नॉर्थ वेस्ट ओरिएंट एअरलाइन्स हे एक विमानाची कंपनी आहे. त्याच्या काउंटरवरती तो जातो. काउंटरवरती गेल्यानंतर तो सिएटलला जाण्यासाठी एक तिकीट विकत घेतो आणि हे तिकीट फक्त एका बाजूचंच होतं, म्हणजे जाण्यासाठी होतं. 40 ते 45 वर्षाचा हा माणूस होता. तिकीट घेण्यासाठी गेल्यानंतर हा त्या ठिकाणी आपलं नाव सांगतो, डॅम कूपर. या माणसानं आपल्या कपड्यावरून काळा रेनकोट घातलेला होता. पांढरा शर्ट, त्याच्यावरती टाय, डार्क सूट, वरून रेनकोट आणि त्याच्या हातामध्ये काळी बॅग होती. अशा प्रकारे तो तिकीट विकत घेतल्यानंतर विमानामध्ये जाऊन बसतो. विमानामध्ये कूपरची जी सीट होती ती विमानाच्या पाठीमागील भागामध्ये होती. तिचा नंबर 18C असा नव्हता. त्या सीटचा नंबर 18C होता. त्याच्या सीटच्या शेजारी केबिन क्रूसाठी बसण्याची जागा होती. केबिन क्रूचे जे मेंबर असतात त्यांना बसण्यासाठी तिथे जागा होती. विमानाचा मागचा दरवाजा या ठिकाणी होता. 2 वाजून 50 मिनिटांनी सिएटलला जाण्यासाठी या विमानाला निघायचं होतं. हा संपूर्ण प्रवास अर्धा तासांचा होता. अर्ध्या तासानंतर हे विमान सिएटलला पोहोचणार होतं. यावेळी विमानामध्ये स्मोकिंग करण्याची परवानगी होती. त्या काळामध्ये आपल्या सीटवर बसल्यानंतर कूपरनं एक सिगारेट बाहेर काढली आणि सिगारेट ओढायला सुरुवात केली. यानंतर सोडा पिण्यासाठी त्यांनी एक सोड्याची ऑर्डर दिली. विमानामध्ये डॅम कूपरबरोबर आणखी 35 प्रवासी होते. एकूण 36 प्रवासी या विमानामध्ये बसलेले होते. इतर प्रवासी 35 आणि स्वतः कूपर एक 36. अशा प्रकारे एकूण 36 प्रवासी होते. या प्रवाशांसोबत विमानामध्ये 7 क्रू मेंबर होते.
प्रवास सुरू असताना त्या विमानामधील एक मेंबर फ्लोरेन्स यांना कूपरनं आपल्याकडे बोलावून घेतलं आणि तिच्या हातामध्ये एक चिठ्ठी दिली. फ्लोरेन्स ही कूपर काहीच बोलला नाही, फक्त त्यांनी तिच्या हातामध्ये चिठ्ठी दिली. ही चिठ्ठी दिल्यानंतर फ्लोरेन्स ती चिठ्ठी घेते, पण त्या चिठ्ठीकडे ती लक्ष देत नाही. याचं कारण असं होतं की विमानामध्ये असे अनेक लोक असतात की जे विमानामधील मुलींना आपला कॉन्टॅक्ट नंबर देण्याचा प्रयत्न करतात. असंच काहीतरी असेल असा विचार करून फ्लोरेन्सने या चिठ्ठीकडे लक्ष दिलं नाही. फ्लोरेन्सला वाटलं की हा प्रवासी सुद्धा याच प्रकारचा असावा आणि तो आपल्याला फोन नंबर देतोय. यामुळं फ्लोरेन्सनं या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि तो कागद आपल्या बॅगेमध्ये ठेवला. कूपरने हे पाहिलं की फ्लोरेन्सनं आपण दिलेली चिठ्ठी वाचलेली नाही आणि ती बॅगेमध्ये ठेवून दिलेली आहे. थोड्या वेळानंतर कूपर दुसऱ्यांदा फ्लोरेन्सला बोलावून घेतो आणि म्हणतो, तुम्ही मी दिलेली जी चिठ्ठी आहे ती वाचली तर ठीक, अन्यथा तुम्हाला सांगतो की माझ्यापाशी एक बॉम्ब आहे आणि मी त्याचा वापर करू शकतो. आता ही गोष्ट ऐकल्याबरोबर फ्लोरेन्स घाबरून जाते. या विमानामध्ये जी क्षमता होती प्रवाशांची बसण्याची ती 150 प्रवासी या विमानामध्ये बसू शकत होते, परंतु आज फक्त 36 प्रवासी या विमानामध्ये होते. यावेळी फ्लोरेन्स घाबरून जाते. कूपर फ्लोरेन्सला आपल्या शेजारी बसवतो आणि दुसरी चिठ्ठी बॅगमधनं काढतो आणि ही दुसरी चिठ्ठी त्या फ्लोरेन्सला देतो. या चिठ्ठीमध्ये सर्व शब्द कॅपिटलमध्ये लिहिलेले होते आणि या चिठ्ठीमध्ये फक्त 2 ओळी लिहिलेल्या होत्या. त्यामध्ये लिहिलेलं होतं की माझ्याजवळ बॉम्ब आहे आणि मी याचा वापर करू शकतो. अशा 2 ओळी या दुसऱ्या चिठ्ठीमध्ये कूपरनं लिहिलेल्या होत्या. हे सगळं वाचून फ्लोरेन्स घाबरून जातं. यानंतर कूपर फ्लोरेन्सला म्हणतो की तू ही चिठ्ठी वाचली आणि आता तुम्हाला मी हे पण सांगतो की तुम्ही माझ्या ताब्यामध्ये आहात आणि या विमानाचं अपहरण झालेलं आहे. यानंतर कूपर फ्लोरेन्सला खात्री करून देण्यासाठी म्हणतो, थांब जरा मी तुला काहीतरी दाखवतो. असं म्हणून कूपर आपली बॅग उघडतो. ती बॅग उघडल्यानंतर फ्लोरेन्स घाबरून जाते. त्या बॅगमध्ये 8 सिलेंडर टाईपच्या वस्तू होत्या आणि हे सगळं बॉम्बसारखं दिसत होतं. फ्लोरेन्सची खात्री होती की या बॅगमध्ये बॉम्ब आहे. यानंतर कूपर फ्लोरेन्सला आणखी एक चिठ्ठी देतो आणि म्हणतो की तुमचा जो पायलट आहे त्या पायलटला जाऊन माझा मेसेज द्या की मला काय पाहिजे ते मी या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे. या चिठ्ठीमध्ये कूपरनं काही मागण्या केलेल्या होत्या. या मागणीमध्ये $2,00,000 4 पॅराशूट आणि या विमानामध्ये त्याला इंधन भरायचं आहे, अशा एकूण 3 मागण्या या चिठ्ठीमध्ये या कूपरनं केलेल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की या 3 मागण्या तुम्ही मान्य केल्या तर ठीक आहे, नाहीतर त्याच्याजवळचा जो बॉम्ब आहे त्या बॉम्बचा मी ब्लास्ट करेल, असं त्यानं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं. फ्लोरेन्स विमानाच्या कॅप्टनकडे जातं. यावेळी कॅप्टनचं नाव होतं विलियम्स. विलियम्स ही चिठ्ठी वाचतात आणि चिठ्ठी वाचल्यानंतर घाबरून जातात. विलियम्स फ्लोरेन्सला विचारतात की खरोखरच ह्या माणसाकडे बॉम्ब आहे का? यावर फ्लोरेन्स उत्तर देते, त्याच्या बॅगमध्ये मी बॉम्बसारखी काही वस्तू पाहिली आहे. आता विलियम्स कोणतीही रिस्क घ्यायला तयार नव्हते. यानंतर विलियम्स सिएटलचे जे ATC आहे, ज्याला आपण एअर ट्रॅफिक कंट्रोल असं म्हणतो, त्या ATCकडं संपर्क करतात आणि सांगतात की विमानामध्ये एक प्रवासी आहे, या प्रवाशाकडं बॉम्ब आहे आणि त्यानं आमच्यासमोर 3 मागण्या ठेवलेल्या आहेत. त्याचं नाव कूपर आहे. त्याने $2,00,000 4 पॅराशूट आणि या विमानामध्ये इंधन भरण्याची मागणी, अशा 3 मागण्या त्यानं केलेल्या आहेत. आणि जर आम्ही असं नाही केलं तर प्रवाशांसह या विमानाला उडवून देण्याची धमकी त्यानं दिलेली आहे, असं या ठिकाणी विलियम्स त्या ठिकाणी एअर ट्रॅफिक कंट्रोलला सांगतात. हे समजल्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोल FBI आणि इतर सुरक्षा रक्षकांसह पोलिसांना ही बातमी कळते. सर्वजण पुढे घडणाऱ्या घटनेसाठी अलर्टवरती येतात. यानंतर FBI पोर्टलँडवरून सिएटलला येण्यासाठी जे काही प्रवासी विमानामध्ये बसलेले आहेत त्यांची एक यादी तयार करतात. इकडे विमानामध्ये कूपर सांगतो की जोपर्यंत मी केलेल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे विमान सिएटलला धावपट्टीवरती उतरवायचं नाही. आणि तो पायलटला सांगतो की जर धावपट्टीवर तुम्ही विमान उतरवण्याचा प्रयत्न केला तर सर्व प्रवाशांसहित मी या विमानाला उडवून देईन. आता एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती की विमानामध्ये बसून अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली होती. कूपरनं आट टाकली होती की त्याला जे $2,000 पाहिजेत ते सगळे अमेरिकन डॉलर 20-20च्या नोटांच्या स्वरूपामध्ये पाहिजेत. $20-20 नोटांच्या स्वरूपापेक्षा एकही नोट मोठी नसली पाहिजे.
तर 20पेक्षा मोठी नोट कूपरला नको होती. FBI ठरवलं की एकदा का हा खाली आला की विमान धावपट्टीवर उतरलं की याला आपण पकडू. यासाठी कूपरनं ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचं ठरवलं गेलं. यानंतर FBI सिएटलच्या वेगवेगळ्या बँकांमधून $20 नोटा जमा केल्या आणि याशिवाय 4 पॅराशूट जमा केले. या सर्व गोष्टी एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून विमानाच्या कॅप्टनला सांगितल्या गेल्या. 5:24 पायलटला सांगितलं गेलं की कूपरच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं त्याला सांगा की आता या विमानाला धावपट्टीवरती उतरू द्यावं. पायलट कूपरला सांगतो की तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे कृपया आता या विमानाला धावपट्टीवर उतरण्याची परवानगी द्या. यावर कूपर विमानाला धावपट्टीवर उतरण्याची परवानगी देतो. विमान उतरल्यानंतर FBIला ऑपरेशन करता यावं आणि कूपरला पकडता यावं म्हणून या ठिकाणी जे काही कमर्शियल प्लेन होते त्यापासून दूर एका वेगळ्या धावपट्टीवर या विमानाला उतरवण्याचं ठरवण्यात आलेलं होतं. संध्याकाळी 5:39 हे विमान सिएटलच्या धावपट्टीवरती उतरलं. कूपरनं विमानाच्या आतील दृश्य बाहेर दिसू नये, आतली पोझिशन बाहेर कळू नये यासाठी त्या विमानांच्या खिडक्यांवरील सगळे पडदे खाली टाकले. त्यानं सांगितलं की त्याला जे 4 पॅराशूट हवे होते त्यासाठी एअरफोर्स अथवा आर्मीचे पॅराशूट त्याला नको होतं, तर सर्वसामान्य माणसांसाठी जे पॅराशूट वापरले जातात ते पॅराशूट मला हवे आहेत अशी मागणी कूपरनं केली. मग एका फ्लाइंग स्कूल क्लबमधून त्याच्या मागणीसाठी 4 पॅराशूट मिळवण्यात आले आणि त्याला ते देण्यात आले. यानंतर $20 स्वरूपामध्ये त्याला $2,00,000 देण्यात आलं. हे सर्व घेऊन मॅनेजरला विमानामध्ये पाठवण्यात आलं, कारण कूपरनं धमकी दिली होती की जर पोलिसांना किंवा इतर कोणत्याही सुरक्षा रक्षकाला विमानाकडे पाठवण्यात आलं तर हे विमान उडवून देण्यात येईल. यामुळं कोणतीही रिस्क घेतली जात नाही आणि मॅनेजरला कूपरनं ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या मागणीप्रमाणे सर्व वस्तू घेऊन विमानामध्ये पाठवलं गेलं. या सर्व गोष्टी मॅनेजर कूपरकडे देतो. यानंतर विमानामध्ये इंधन भरलं जातं. या विमानामध्ये इंधन भरल्यानंतर त्याच्यामध्ये जे इतर 35 प्रवासी होते कूपर व्यतिरिक्त त्या सर्वांना सिएटल एअरपोर्टवरती उतरण्याची परवानगी कूपर देतो आणि हे सर्व प्रवासी या सिएटल एअरपोर्टवरती उतरतात. आता विमानामधून हे सर्व 35 प्रवासी खाली उतरतात. याशिवाय या 35 प्रवाशांबरोबर विमानामधील 2 क्रू मेंबरला उतरण्याची परवानगी देतो. याच्यामध्ये कूपरनं जिच्याकडे धमकीची चिठ्ठी दिली होती त्या फ्लोरेन्सचा पण समावेश होता. फ्लोरेन्सला पण उतरण्याची परवानगी देतो. आता विमानामध्ये फक्त 5 क्रू मेंबर होते आणि 6वा कूपर होता. यानंतर कूपर पायलटला सांगतो की विमान टेक ऑफ करा. या दरम्यान FBIनं कोणतीही रिस्क घेतली नाही, कारण कूपरनं विमान उडवून देण्याची धमकी दिली होती. FBIनं विचार केला की कुठेतरी हा विमानामधून उतरेलच, त्यावेळी याला आपण पकडूयात. कूपरला पैसे देताना त्या नोटांवरील सर्व नंबर FBIने लिहून घेतलेले होते. त्याची एक फिल्म तयार केलेली होती. या सगळ्या नोटा L सिरीजच्या होत्या. 7:40 विमान सिएटल एअरपोर्टवरून निघालं आणि जसं विमान या एअरपोर्टवरून टेक ऑफ करतं त्यावेळी कूपर वैमानिकाला सांगतो की विमान 10,000 फुटांच्या वर जाऊ द्यायचं नाही आणि या विमानाचा वेग कमीत कमी ठेवायचा आणि विमानाच्या मागचा दरवाजा उघडायचा. अशा 3 मागण्या कूपरनं वैमानिकाकडे केल्या. हे सर्व सांगितल्यानंतर कूपर वैमानिकाला सांगतो की विमान आता मेक्सिकोकडे घेऊन चला. यावरती विमानाचा वैमानिक कूपरला सांगतो की तुम्ही सांगितलेल्या उंचीवर आणि कमीत कमी वेगानं जर आपण मेक्सिकोकडे विमान घेऊन गेलो तर विमानामधील इंधन मेक्सिकोकडे पोहोचण्याच्या अगोदर संपेल आणि यामुळं आपल्याला विमान मध्येच कुठेतरी उतरून त्याच्यामध्ये इंधन भरून द्यावं लागेल. ते यावर कूपर तयार होत नाही. कूपर वैमानिकाला सांगतो की याच्या व्यतिरिक्त दुसरा काहीतरी प्लॅन सांगा. यावरती वैमानिक सांगतो की मेक्सिकोच्या अगोदर नेवाडामध्ये रेनो नावाचं शहर आहे, या ठिकाणी आपण लँड करू शकतो. यावर कूपर तयार होतो. आता विमान नेवाडाकडे जायला सुरुवात होते. तेव्हा या मार्गावर विमान जाण्यास सुरुवात करते तेव्हा थोड्या वेळानंतर अचानक कूपर विमानामधील जे काही क्रू मेंबर होते त्या क्रू मेंबरला आदेश देतो की सर्वजण कॉकपिटमध्ये निघून जा. विमानामध्ये उरलेल्या 3 जणांना कूपरनं कॉकपिटमध्ये पाठवून दिलं. यामुळे आता विमानामध्ये मागच्या बाजूला फक्त एकटा कूपरच होता. कूपरनं सांगितलं होतं की कॉकपिटमध्ये गेल्यानंतर ते आतून बंद करा आणि कोणी जर बाहेर येऊ नका. कोणी बाहेर जर आलं
तर त्याच्या मृत्यूला तो स्वतः जबाबदार असेल. यामुळे सर्वजण या कॉकपिटमध्ये जातात आणि आतून दार बंद करून घेतात. याच दरम्यान 8:10 वैमानिकाला असं वाटतं की विमानाच्या पाठीमागच्या बाजूला एअर प्रेशरचा दाब वाढत आहे आणि यामुळं विमानाचा बॅलन्स बिघडत आहे. पायलट सगळं चेक करतो, परंतु त्याला वाटतं की काहीतरी गडबड आहे आणि यामुळं विमान क्रॅश पण होऊ शकतं. यामुळं को पायलट धाडस करतो आणि विमानाच्या कॉकपिटचा दरवाजा उघडतो. यावेळी तो आश्चर्यचकित होतो, कारण विमानाचा मागचा दरवाजा उघडा होता आणि त्याच्यामधून वेगानं हवा विमानामध्ये येत होती. को वैमानिक प्रयत्न करून कसाबसा तो दरवाजा बंद करतो. दरवाजा बंद केल्यानंतर तो सर्वत्र पाहतो आणि पुन्हा कॉकपिटमध्ये येतो. आता विमान पुन्हा आपल्या बॅलन्समध्ये आलेलं होतं. यावेळी त्याला कूपर कुठे दिसलेला नव्हता. त्याला असं वाटलं की कदाचित हवेच्या प्रेशरमुळं हा एखाद्या सीटच्या खाली किंवा वॉशरूममध्ये लपलेला असावा आणि या कूपरनं जी धमकी दिली होती त्यामुळे तो त्याला शोधण्याचा प्रयत्न करत नाही आणि डायरेक्ट कॉकपिटमध्ये जातो. यानंतर रात्री 10:15 हे विमान रेनो एअरपोर्टवरती लँड होतं. या दरम्यान ज्यावेळी सिएटेलवरून हे विमान निघालं होतं आणि कूपरला त्याच्या मागणीप्रमाणे सर्व पैसे देण्यात आले होते, पैशांबरोबर 4 पॅराशूट त्याला देण्यात आले होते, तेव्हा अमेरिकन एअरफोर्सचे 2 फायटर जेट ज्यांचे F-106 हे 2 फायटर जेट होते. हे 2 फायटर जेट एक विमानाच्या वर आणि एक विमानाच्या खाली अशा पद्धतीने हे 2 फायटर जेट उडत होते, जेणेकरून कूपरला याविषयी माहिती होऊ नये ही काळजी घेण्यात आलेली होती. याचा उद्देश हा होता की ज्यावेळी विमान लँड करेल तेव्हा कूपरला पकडता येईल. रेनो एअरपोर्टवरती विमान उतरण्या अगोदर कूपरला पकडण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी या ठिकाणी तयारी करून ठेवलेली होती. 10:15 हे विमान रेनो एअरपोर्टवरती लँड झालं. यानंतर या विमानाला 4ही बाजूंनी सुरक्षा रक्षकांनी घेरलं. या ठिकाणी FBI टीम पोचलेली होती. एअरपोर्टवरची सिक्युरिटी, फायर ब्रिगेडच्या गाड्या ही सर्व तयारी रेनो एअरपोर्टवरती करण्यात आलेली होती. थोड्या वेळाने विमानाचा दरवाजा उघडला जातो. विमानामधून पायलट, को पायलट हे दोघंही खाली उतरतात. त्यानंतर 3 क्रू मेंबरही खाली उतरतात. आता विमानामध्ये फक्त कूपर होता. यानंतर कूपरला पकडण्यासाठी कमांडो ते विमानाच्या आतमध्ये जातात. पण विमानाच्या आतमध्ये गेल्यानंतर संपूर्ण विमानामध्ये प्रत्येक ठिकाणी कूपरचा शोध घेतला जातो, पण त्यांना कूपर कुठेच सापडत नाही. विमानाच्या आत ज्या ठिकाणी कूपर बसलेला होता त्या ठिकाणी फक्त 2 पॅराशूट होते. कूपरला एकूण पॅराशूट 4 दिलेले होते, पण त्या ठिकाणी फक्त 2 पॅराशूट होते. यामुळे आता कूपर कुठे गेला ते शोधण्याचा प्रयत्न होऊ लागला. या विमानाच्या वरून आणि खालून जे 2 फायटर जेट उडत होते त्यांच्याकडील मेंबरकडे ज्यावेळी चौकशी करण्यात आली त्यावेळी त्यांनी सांगितलं की सिएटलवरून जसं विमान निघालं तेव्हापासून आम्ही या विमानावरती लक्ष ठेवून आहोत, परंतु विमानामधून बाहेर पडताना आम्ही कोणालाही पाहिलेलं नाही असं त्यांनी सांगितलं. तसंच कोणतंही पॅराशूट त्यांना दिसलेलं नाही असं त्यांनी सांगितलं. यामध्ये अशा अनेक गोष्टी होत्या की काही ठिकाणी ढग आलेले होते, काही ठिकाणी खूप अंधार होत्या, याही गोष्टी होत्या. सर्व प्रयत्न करण्यात आले. पूर्ण विमानामध्ये कूपरला पुन्हा शोधण्यात आलं, परंतु काही उपयोग झाला नाही. आश्चर्यकारकरित्या विमानामध्ये सर्व काही होतं, परंतु ज्यानं विमान अपहरण केलं तो मात्र सापडला नव्हता. यानंतर कूपरला शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. सिएटलपासून रेनोपर्यंतचा जेवढा प्रदेश होता तेवढ्या सगळ्या प्रदेशामध्ये जमिनीवरून कूपरला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रदेशामधील जेवढ्या नद्या होत्या त्या ठिकाणी शोध मोहीम हाती घेण्यात आली, परंतु कूपर कुठेच सापडला नाही. FBIने सांगितलं की ज्या पद्धतीनं कूपरनं पॅराशूटच्या साह्यानं उडी घेतली त्यामुळे त्याची वाचण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण एक तर रात्र होती आणि दुसरं म्हणजे ज्या प्रदेशामध्ये त्याने उडी घेतली आहे त्या ठिकाणी त्याची वाचण्याची शक्यता खूप कमी आहे. परंतु याविषयी FBI कडे कोणताही पुरावा नव्हता. कारण जर कूपरचा मृत्यू झालेला असेल तर कमीत कमी ते पैसे तरी सापडायला हवे होते, त्याचं प्रेत तरी सापडायला हवं होतं. परंतु कूपर आणि पैसे यापैकी कोणतीही गोष्ट पोलिसांच्या हाती लागलेली नव्हती. यानंतर खूप काळपर्यंत तपास सुरूच ठेवण्यात आला. हा सर्व प्रदेश पुन्हा पुन्हा तपासण्यात आला. कित्येक मैलापर्यंत शोध मोहीम हाती घेण्यात आली, परंतु कूपर मात्र सापडला नव्हता किंवा कोणताही पुरावाही मिळत नव्हता. यानंतर कूपरचा इतिहास तपासण्यास सुरुवात झाली, परंतु यामध्येही काहीच हाती लागलं नाही. विमानामधील जे मेंबर होते त्यांना विचारून त्याचा स्केच बनवण्यात आला.
परंतु असा कोणीही माणूस त्यांना शोधता आला नाही की जवळजवळ 800 लोकांना FBI ताब्यामध्ये घेतलेलं होतं, त्यांच्याकडे चौकशी केली होती, परंतु याचा काही फायदा झाला नाही. यानंतर इन्व्हेस्टिगेशन चालूच राहिलं, परंतु कूपरचा कोठेच शोध घेता आला नाही. या दरम्यान काही वर्षानंतर एक कुटुंब पर्यटनासाठी आलेलं असताना त्यातील एका मुलाला ज्या मार्गावरून हे विमान गेलं होतं त्या मार्गावर पैशाने भरलेली 2 पॉकेट सापडल्या. त्या पॉकेटमध्ये $20 नोटा होत्या. ही गोष्ट FBI ला कळाली. FBI ने या नोटांचे नंबर तपासून पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं की ह्या त्याच नोटा आहेत ज्या कूपरनं मागितल्या होत्या, परंतु या ठिकाणी नोटांचे फक्त 2च पॉकेट मिळाले होते. या 2 पॉकेटचा इतर पैशाशी FBI ला कोणताही संबंध पुढे जोडता आला नाही. यानंतर जवळजवळ 46 वर्षानंतर 2017 मध्ये FBI नं हा तपास बंद करून टाकला आणि सांगितलं की इथून पुढं आम्ही या केसचा तपास करू शकत नाही, कारण या तपासामध्ये आम्ही सर्व काही प्रयत्न केले परंतु यामागील सत्य आम्हाला समोर आणता आलं नाही. आम्हाला हेही कळालं नाही की कूपर कोण आहे, त्याचं खरं नाव कूपरच आहे का, तो कोठून आला होता, पैसे कोठे घेऊन गेला, याबद्दल काहीही तपासामध्ये पुढं आलेलं नाही. तर अशा प्रकारे अमेरिकेच्या इतिहासामधली ही गोष्ट आजपर्यंत रहस्य बनून राहिलेली आहे. खरं तर ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. विमानामध्ये बसून कूपरनं आपल्या मागण्या मागितल्या, विमानामध्ये बसून त्याने पैसे मागितले, विमानामध्ये बसूनच त्याने सर्व ठिकाणी डील केली आणि विमानामधूनच तो रहस्यमयरित्या गायब झाला आणि आजपर्यंत त्याचा शोध अमेरिकेच्या कोणत्याही तपास संस्थेला लावता आलेला नाही. त्यावेळी कूपरचं वय 40 ते 45 वर्ष होतं, म्हणजे आपण 1971 मध्ये म्हटलं की त्यावेळी 40-45 वर्ष होतं. आज या गोष्टीला 50 वर्ष झाली. म्हणजे आज जरी तो जिवंत असला तर त्याचं वय 90 ते 95 वर्षाचं असेल. आजही FBI ने केलेल्या तपासाची ज्यावेळी चर्चा होते त्यावेळी FBI ला आलेलं अपयश म्हणून या केसचा उल्लेख केला जातो. ज्या केसबद्दल FBI ला आजही खंत आहे की एक असं विमानाचं अपहरण, या विमानामध्ये बसून करण्यात आलेली डील, जी डील FBI ला मान्य करावी लागली परंतु कूपरला मात्र पकडता आलं नाही. अशा प्रकारे ही आजची गोष्ट आहे. DB कूपरची यावर अनेक सिनेमे बनवण्यात आलेले आहेत, अनेक सिरीज याच्यावरती बनवल्या गेलेल्या आहेत. अशा प्रकारची ही रहस्यमय गोष्ट आहे DB कूपरची. यानंतर आपण भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.